करायची. हा चौकोन आखून घ्यायचा 4 इंचाचा. इथं खाली परत 1 ते 1.5 अंतरावर मार्किंग करायची. 1 ठेवा नाही तर 1.5 ठेवा तुमच्या आवडीनुसार. हे पण अंतर ठेवायचं आहे. आणि हा चौकोन आखून घ्यायचा परत. म्हणजे खालच्या गळ्यासाठी हा चौकोन तयार झाला आहे. परत याचा मध्य करायचा. आता आपल्याला बुंदाचा आकार द्यायचा आहे. तर इथं 2.5 वरती एक मार्किंग केली. म्हणजे इथं मध्यावरती 2.5 इंचावरती मार्किंग केली. आणि असा व्यवस्थित हा पाण्याच्या बुंदाचा आकार दिलेला आहे. आता आपण कट करून पाहूया. हा शिवलाय माझं.